सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तो कामगारांचा आहे। महानगरपालिकेची पूर्वीपासून एक पद्धत आहे की 6 एका गाडीवर एक जी कचरा उचलण्याची गाडी आहे तिथे 6 तुम्ही कामगार देऊ शकता। तर ते 6चे 4 कामगार केलेले आहेत। त्यामुळे जी कॉस्ट आहे ती समजा जरी कमी झाली असली तरी ती तुम्ही वाढवूनच घेताय 40% अबो जाऊन। आणि मग जो आमचा कामगार तिथनं बेकार होणार आहे त्याला कुठनं जॉब मिळणार? आणि त्या महानगरपालिकेचेच कामगार तुम्ही कमी करणार आणि कंत्राटाचे कामगार ठेवणार। मग आमच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कुठे जायचा हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि जी लेबर कॉस्ट आहे ती जर आपण बघितली तर या पूर्ण टेंडरमध्ये 50% लेबर कॉस्ट आहे, जी लेवीच्या स्वरूपात त्यांना पुन्हा परत दिली जाणार आहे कंत्राटी कामगारांची। मला असं वाटतं या पद्धतीचा हा या 3 वर्षातला सर्वात मोठा असा घोटाळा आहे। ज्या पद्धतीने कंत्राटदार संगनमत करतायत आणि महापालिकेतले सर्वात वरिष्ठ अधिकारी त्यांना सपोर्ट करतायत। इथला जो माणूस आहे त्याला मुंबईतल्या ज्या कंपन्या त्यांना काम न देता दिल्ली आणि गुजरातच्या कंपन्यांना बोलवून इथे लाल पायघड्या त्यांना घातल्या जात आहेत। या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तीव्र विरोध आहे आणि या गोष्टी होऊ नयेत, अशा प्रकारचे लोकांचे पैसे वाया जाऊ नयेत यासाठी ही आजची पत्रकार परिषद होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।